हॅलो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खास गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती सोनम वांगचुक आणि दीपके यांनी जे आंदोलन केलं, यांच्यावरती अनेक प्रकारचे आरोप झाले आणि प्रोटेस्टमध्ये ज्या ज्या राज्यांमधून विद्यार्थी आले होते त्यांच्यावर अश्वधुराचा मारा केला. नंतरनं आपण बघितलं, गुन्हे दाखल केले, मार खाल्ला, त्यांचे डोके फोडले, पण विद्यार्थ्यांनी मागं हटले नाही. त्याचं कारण असं आहे की गृह खातं आपलं कोणाकडं आहे. वरनं आदेश आले, पोलिसांनी खाली कार्यक्रम सुरू केला. बरं ठीक आहे, पण ते गृह खातं एका तडीपार व्यक्तीकडं असेल तर आपला देश किती सरळ मार्गाने चालेल याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. एकाने चूक करायची आणि दुसऱ्याने फ्रेंड्स म्हणायचं, हे योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण लक्षात घ्या, राजीनामा घेतल्यानंतरनं धर्मेंद्र प्रधान यांचा शाल, श्रीफळ, पेढा चारवून वगैरे तिथं कार्यक्रम चालला होता. म्हणजे हे कोणत्या पद्धतीचं राजकारण हेच कळत नाही. पहिली गोष्ट, यांना आदेश आले, यांनी मार खाल्ला विद्यार्थ्यांनी, नंतरनं आपण पाहिलंच असेल तर राजीनामा घेतला. आणि कोणीतरी म्हणले होते की हमारे यहाँ कोई इस्तीफे नहीं होते. लक्षात घ्या, ही लोकशाही आहे आणि इथं संविधानाच्या अधिकाराने प्रत्येक व्यक्ती आवाज उठवू शकतो. काही जण असे पण आहेत की आत्ता पंजाबमध्ये पेपर लीक झाला. त्या पेपर लीक झाल्यामुळं अभिजित दीपके यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न चालला की तिथं जावा, तिथं आवाज उठवा. अहो, तुम्ही स्थानिक, प्रत्येकाने जरी आवाज उठवला तरी यांना त्या गोष्टीवर तोडगा काढावाच लागतो. आणि पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव मोठे बिझनेसमॅनेस आपल्या BCCIचे क्रिकेटमध्ये काय पदवी आहे ते तुम्ही पण बघतच असता. नेटवर तुम्हाला माहिती मिळूनच जाईल. पण लक्षात घ्या, हे सगळे मस्त आणि जनता त्रस्त हे कुठपर्यंत चालणार? योग्य असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आणि माझ्या चॅनल नवीन आहे त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.